हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 13 स्टार्ट करणार आहोत. 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स अँड नेट्स. ठीक आहे, थोडा उशीर झाला आहे व्हिडिओ करायला, पण आपण तीनच लेसन आहेत छोटे, ते लगेच संपणार आहोत सेकंड सेमिस्टरचे. ठीक आहे, एकदम छोटे छोटे लेसन आहेत आणि एकदम इझी आहेत. चला, आता 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट म्हणजे काय आणि त्याच्यानंतर 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट म्हणजे काय. 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट तुम्ही बघितलं की आता हा बघा, हे इथे फोटो एक काढलेला आहे, हे काय 2 डायमेन्शनल आहे. हे काय दिसतं इथे, लड्डूच म्हणजे लाडू. पण तुम्हाला लाडू इथे फक्त समोरनं दिसतं एक चित्र. म्हणजे तुम्ही लाडू काय म्हणलं, तुम्ही काय काढाल, फक्त असा गोल काढा. पण जेव्हा हातात घ्याल तुम्ही खरा लाडू, तेव्हा त्याचा तो तो असतो काय असतो, तो 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट असतो. ठीक आहे, आता इथे बघा काय सांगितलंय. व्हॉट इज दॅट? दॅट्स अ कार्ड विच हॅज अ नाईस पिक्चर ऑफ लड्डूज. ताई, since you are looking it from the front, it appears to be a card. Let me turn it around a little and put it on the floor. I thought it was just a nice picture on card, but the picture is actually posted on a box. म्हणजे ह्या बॉक्सवर हे पिक्चर ठेवलं, त्यामुळे ह्या बॉक्स असा खाली ठेवल्यामुळे काय दिसतंय आता इथे बघा, हे फक्त फ्रंट त्याची साईड दिसत होती, तेव्हा तुम्हाला कळलं का हा बॉक्स आहे? नाही, तुम्हाला वाटलं फक्त एक कार्ड आहे छोटंसं आणि त्याच्या लाडूचं एक चित्र काढलंय. म्हणजे जेव्हा तो बॉक्स खाली ठेवून तुम्ही दुसरी साईड बघितली, तेव्हा ही फ्रंट साईड दिसतीये. हे वरनं काय दिसतंय बघा, फक्त एवढा हा चौकोन दिसतोय. ठीक आहे, हा स्क्वेअर. आणि साईडने तुम्ही बघितलं तर फक्त तुम्हाला एक रेक्टँगल दिसेल. मग हेच आपल्याला आता प्रॅक्टिस सेट जो आपला 51 आहे त्याच्यात सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, एक एक्झाम्पल इथे पण दिलेलं आहे बघा. आता हा एलिफंट आहे, हा समोरनं असा दिसतोय, हा साईडने असा दिसतोय आणि फ्रॉम अबोव तो असा दिसेल. हे कबर्ड आहे, कबर्ड समोरनं असं दिसतंय, पण साईडने काय फक्त तुम्हाला एक रेक्टँगल दिसेल आणि खाली त्याचा पाय दिसेल जे इथे दिसत आहेत. आणि वरनं काय दिसेल, वरनं फक्त एक छोटासा रेक्टँगल दिसेल जर तुम्ही वरनं बघितलं तर फ्रॉम अबोव. ठीक आहे, मग तसंच आपल्याला आता प्रॅक्टिस सेट 51 सॉल्व्ह करायचं आहे. तर माझ्याकडे एक वर्कबुक आहे 5th स्टँडर्डची, त्यात मी सॉल्व्ह करणार आहे. आता इथे बघा, इथे काढून दिलेलं नाहीये, तुमच्या बुकमध्ये ऑलरेडी काढून दिलेलं आहे. तुमच्या वहीत तुम्हाला काढता येईल म्हणून मी इथे आता वर्कबुकमध्ये घेतेय. आता इथे पहिले तर सोडवून दिलेलं आहे बघा, की हा जो ब्लॉक आहे, हा ब्लॉक समोरनं असा दिसेल फ्रॉम फ्रंट. ठीक आहे, समोरनं. साईडने बघितल्यावर फक्त एक स्क्वेअर दिसणार त्याचा फ्रॉम द साईड. अँड फ्रॉम अबो काय दिसेल तुम्हाला, 1 2 3 असे 3 ब्लॉक दिसतील इथे. ठीक आहे, मग आता हा जो ब्लॉक आहे हा कसा दिसेल, आता फ्रॉम द फ्रंट. तर फ्रंट कसा दिसेल तो, की पूर्ण हे तिन्ही साईड दिसतील त्याच्याबरोबर. म्हणजे हे 4ही ब्लॉक आपल्याला दिसतील, खालचे 3 आणि वरचा एक. मग आपण कसं काढणार आहे, हे असं एक काढून घेतलं आणि ठीक आहे, हा आपल्याला समोरनं दिसेल असा फ्रॉम द फ्रंट. आता फ्रॉम द साईड, वन साईड कसा दिसेल आपल्याला तो, फक्त हे 2 स्क्वेअर एकमेकांना लागून दिसतील. जर खूप लांबनं आपण साईडचं बघितली आपण तर ते असं दिसणार आहे. ठीक आहे, आणि फ्रॉम द अबो, अबो कसा दिसणार आहे, परत हे तिन्ही एका लाईनीत दिसणार आहेत आपल्याला बॉक्स. जरी ते 4 असले तरी वरनं आपल्याला फक्त हा हा आणि हाच दिसणार आहे. सो हे असं दिसेल. ठीक आहे, फ्रॉम अबो. आता परत ही जी फिगर आहे फ्रॉम द फ्रंट, ही कशी दिसणार आहे, तर ही फक्त हे बघा, हा एक दिसेल आणि हे 2 ब्लॉक दिसतील. ठीक आहे, हे 2 ठेवले आणि वरती एक ठेवलेला आहे. सो हे असं दिसेल आपल्याला. हे कसं दिसेल, फ्रॉम द फ्रंट. त्याच्यानंतर साईड, साईडनी कसा दिसणार आहे, साईडनी पण सेम दिसणार आहे असाच. ठीक आहे, सो हे आपण काढून घेऊयात असं. ठीक आहे, हे साईडने दिसेल. आणि अबोव कसा दिसणार आहे, 1 2 3 4 म्हणजे हे खालचे आणि हा वरचा असा मिळून 4ही दिसणार आहेत. म्हणजे कसा दिसणार आहे, अख्खा स्क्वेअर तुम्हाला दिसणार आहे आणि त्याच्यात हे असे 4 ब्लॉक्स. ठीक आहे, हे कशा येणार आहे, फ्रॉम अबोव आणि हे साईड. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन तुमचा आहे तो आहे, ड्रॉ 3 पिक्चर्स ऑफ ईच ऑफ दिस 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स, अ टेबल, अ चेअर, अ वॉटर बॉटल ॲज व्ह्यू फ्रॉम द फ्रंट साईड अँड फ्रॉम द अबो. आता इथे ड्रॉइंग काढायचं आहे कशाचं, आता फ्रॉम द फ्रंट हा टेबल आहे, तर टेबल समोरनं कसा दिसेल, तर समोरनं तुम्ही बघायला गेला तर हे तुम्हाला फक्त हे असं दिसेल, हा लाईन, हा टेबलची लाईन दिसेल आणि हे त्याचे 2 पाय दिसतील. ठीक आहे, आणि मग नंतर मागे थोडे त्याचे दुसरे 2 पाय दिसतील फ्रंटने बघायला गेलं तर. ठीक आहे, माझं एवढं ड्रॉइंग चांगलं नाही आहे, तुम्ही नीट छान काढा. फ्रॉम द साईड, साईड कसा दिसणार आहे, साईडमधनं ही छोटी साईड, इकडची साईड दिसणार आहे बरोबर. आणि मग त्याचे हे 2 पाय दिसतील इथनं आणि मग हा टेबल दिसेल बरोबर. आणि फ्रॉम द अबो, फ्रॉम अबो कसं दिसणार आहे, फक्त तुम्हाला एक रेक्टँगल दिसणार आहे टेबलचा. ठीक आहे, तसंच चेअरचं पण आहे, समोरनं बघायला गेलं तर फक्त एक तुम्हाला हे वरचं आणि हे खालचं असं त्याचे पाय, म्हणजे ही त्याची बसायची जागा आणि पाय असं तुम्हाला फ्रॉम अबो फ्रंट दिसेल. साईडने कसं दिसणार आहे, साईडने फक्त हे असं एक चेअर आणि मग नंतर त्याचे हे 2 पाय बरोबर. ही त्याची टेकायची चेअरची जागा मागची
आणि ही अशी साईडने दिसणार तुम्हाला. अबोव कसं दिसणार आहे, अबोव फक्त तुम्हाला एक रेक्टँगल दिसेल आणि एक वरती आलेला इथे दिसेल, पण ते पण त्या लाईनीत असल्यामुळे ते दिसणार नाही वरनं बघितलं तर. ठीक आहे. आता वॉटर बॉटल तुम्हाला फ्रॉम फ्रंट कशी दिसणार आहे तशीच दिसणार आहे. म्हणजे हे वरती आणि त्याच्यानंतर ही अशी वॉटर बॉटल तुम्हाला फ्रॉम फ्रंट. साईडने कशी दिसणार आहे, साईडने पण सेम दिसणार आहे. ठीक आहे, सेम ॲज फ्रंट. आणि मग वरनं कशी दिसणार आहे, तर वरनं आता इथे बघा ह्याला झाकण आहे वरती, ते थोडंसं रुंद आहे आणि ही जागा जरा मोठी आहे, त्यामुळे हा असा गोल दिसेल. आणि मग मध्ये एक जो हे बाटलीचं हे झाकण आहे त्याचा गोल तुम्हाला मध्ये दिसेल. ही कशी दिसेल, अशी वरनं दिसेल. ठीक आहे, कळलं फरक कळला का तुम्हाला? एक आता मी समजा इथे एक आता माझ्याकडे एक इरेझर आहे, त्याचा असा षटकोनी शेप आहे असा. ठीक आहे, ह्याला आपण मी काय म्हणणार आहे, 2 डायमेन्शनल म्हणणार. पण जेव्हा मी ते हातात घेईल इरेझर तेव्हा ह्याला काय म्हणणार, हे 3 डायमेन्शनल. म्हणजे ह्याच्या साईड मी ही साईड बघू शकते, मागची साईड बघू शकते, पुढची साईड बघू शकते. ठीक आहे, ते 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट असणार आहे. तर आता नेक्स्ट जे आहे आपलं हे झाल्यावर तो टॉपिक आहे नेट्स. तर नेट्स म्हणजे काय, लास्ट इयर वी सॉ द कटिंग सम एजेस ऑफ ए बॉक्स अँड लेइंग इट ऑन फ्लॅट गिव्स अस द नेट फ्रॉम विच इज वॉट इट वॉज मेड. The 2-dimensional shape from which a 3-dimensional object can be made by folding is called a net. म्हणजे जेव्हा आता हे 2 डायमेन्शनल आहे, ते 3 डायमेन्शनल आहे. समजा तुम्ही हे तयार केलं, हे तुम्ही एक ॲक्टिव्हिटी म्हणून करू शकता. ठीक आहे, असं कटिंग करा, हे स्क्वेअर असे कट करा. ठीक आहे, बरोबर दाखवलं आहे तसं कट करा. आणि त्याच्यानंतर इथून एक फोल्ड करा, इथून एक फोल्ड आणि इथून एक फोल्ड. ठीक आहे, हे फोल्ड जेव्हा तुम्ही कराल आणि हे इथून एक फोल्ड येईल, इथून एक फोल्ड येईल, बरोबर. हे बेस येईल, हे खालती येईल, तेव्हा असा क्यूब तयार होईल. बरोबर, हे झालं क्यूब झालं. त्याच्यानंतर सेम तुम्ही परत ही फिगर तुम्ही हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात की हा असा शेप आहे, तर ह्याच्यातनं तयार काय होईल, तर ह्याच्यातनं क्यूबॉइड तयार होईल. आता हे कसं आहे बघा, हे सगळे रेक्टँगल घेतलेत. क्यूबॉइड कशाचा असतो, रेक्टँगलचा असतो. म्हणजे हा रेक्टँगल आणि हा रेक्टँगल. ठीक आहे, मग हे सेम शेपमध्ये तुम्ही समजा कट केलं आणि हे इथून फोल्ड केलं, इथून प्रत्येक लाईनवर जर तुम्ही फोल्ड केलं आणि ते जोडलं तर इथे काय तयार होणार आहे, क्यूबॉइड तयार होणार आहे. आता इथे बघा ॲक्टिव्हिटी दुसरी काय आहे, draw the net shown below on card sheet, cut out the shape and find out the shape of the boxes they form. आता हे तुम्हाला स्वतः करून बघायचं, हे करून बघायचं, हे ड्रॉ करायचे शेप आणि कट करायचे आणि कुठला शेप तयार होतो ते तुम्हाला चेक करायचंय. चला, तसं इथे पुढे बघा, लास्ट आता ह्याच्यातला टॉपिक जो आहे तो आहे अ 5 स्क्वेअर नेट. म्हणजे काय आहे, पेंटॅमिनो. म्हणजे हा जो काढला पेंटॅमिनो म्हणजे काय, 1 2 3 4 5 एवढ्या फक्त त्याचे स्क्वेअर्स त्याच्यामध्ये आहेत. इन द फिगर अलॉंग साइड 5 स्क्वेअर्स ऑफ द सेम साइज आर प्लेस्ड टुगेदर विथ देअर साइड्स जॉईंट. सच अन अरेंजमेंट ऑफ 5 स्क्वेअर्स इज कॉल्ड एज 5 स्क्वेअर नेट ऑर अ पेंटॅमिनो. ठीक आहे, म्हणजे हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमचा काय तयार होईल, हे जेव्हा तुम्ही जोडाल तेव्हा काय तयार होईल, ओपन बॉक्स तयार होईल, ज्याला वरती झाकण किंवा लीड नसेल असा ओपन बॉक्स तुमचा तयार होईल. तो ओपन बॉक्स बघा ते माझ्याकडे आहे. इथे समजा हा असं तुम्ही हे जर तयार केलं आणि जोडलं तर हे तुमचं वरती इथे तुम्हाला इथे पूर्ण तुमचं ओपन असणार आहे. हा असं ओपन बॉक्स तयार होईल तुमचा. ठीक आहे, फक्त हे रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे, तुमचा स्क्वेअर शेपमध्ये तयार होईल, क्यूब शेपमध्ये. ठीक आहे, इथे आपला हा लेसन संपलेला आहे, 13 लेसन. पुढच्या लेसनचा व्हिडिओ मी लगेचच घेऊन, समजत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.